पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा. बांगलादेशात हिंदूंवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसते. दीपूचंद्र दास आणि अमृत मंडल यांच्या निर्घृण हत्येनंतर आता फिरोजपूर जिल्ह्यातील पलाश कांती सहा यांची निर्घृण हत्या झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी ही माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स यावर शेअर केलेली आहे. अमित मालवीय यांच्या म्हणण्यानुसार 27 डिसेंबर रोजी सकाळी सुमारे 6 वाजता फिरोजपूर जिल्ह्यातील दुमुरिया या गावातील इस्लामी कट्टरपंथीयांनी हिंदूंच्या घरांवर हल्ले केले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी पलाश कांती सहा यांना त्यांच्या घरात कोंडून घराला आग लावली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात घर जळताना आणि बाहेर उभे असलेले लोक रडताना दिसत आहेत. मालवीय यांनी पुढे सांगितले की याच जिल्ह्यातील फिरोजपूर सदर भागातील पश्चिम दुमुरीतला गावात या घटनेच्या अवघ्या एक दिवस आधी 2 हिंदू कुटुंबियांची 5 घरं जाळण्यात आली होती. या घटना बांगलादेशात अल्पसंख्याकांवरील हिंसाचार चिंताजनक पातळीवर पोहोचल्याचं दर्शवतात असा आरोप त्यांनी केलेला आहे. आपल्या पोस्टमध्ये अमित मालवीय यांनी पश्चिम बंगालमधील मालदा आणि मुर्शिदाबाद येथील सांप्रदायिक दंग्यांचा उल्लेख करत तुलना केली आहे. ते म्हणाले की त्या काळात हिंदूंची घरे निवडकपणे लक्ष्य करण्यात आली होती आणि हरगोविंद दास आणि चंदन दास या पिता पुत्राला मारहाण करून ठार करण्यात आलं होतं. मालवीय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केलेत. हिंदूंच्या संरक्षणासाठी काहीच करण्यात आलेलं नाही. आजही त्यांची चुप्पी आणि निष्क्रियता सीमेपलीकडील कट्टरपंथीयांना अधिक धाडसी बनवत आहे असा आरोप त्यांनी केलाय. फक्त धर्माच्या आधारे हिंदूंना लक्ष्य केलं जात असताना जग डोळे झाक करू शकत नाही असंही त्यांनी यावेळेस नमूद केलंय.